या देशात आता कोणी बोलायचंच बंद झालेलं आहे. राजेश टोपे जे काय चाललेलं आहे त्याच्यावर आवाज उठवण्याची पद्धत बंद झालेली आहे. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे सांगणारा वर्ग या देशातला कमी झालाय, अस्तंगात व्हायला लागलेला आहे, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भीती वाटते. आणि लोकशाही अध्यक्ष महोदय, ही लोकशाहीची बूज राखायची असेल तर एका विशिष्ट प्लॅटफॉर्मवर धाडसाने या देशातल्या सामान्य माणसाला येऊन बोलता आलं पाहिजे. नाही, मगाशी अजितदादांनी मुद्दा सांगितला, सन्माननीय सदस्यांनी सांगितला, एक शेतकरी आंदोलन करायला आलेला आहे जाधव म्हणून, त्याला एमएलए हॉस्टेलच्या खोलीत जाऊन त्याला पकडला. मला त्याच्याबरोबरची लोक मगाशी बाहेर भेटली, तर त्या पोलीस स्टेशनवर इथल्या 22 जण पोलीस त्याच्या बाजूला उभे आहेत आणि तो मध्ये उभा आहे असं एकाने वर्णन करून मगाशी मला सकाळी आत येताना सांगितलं. तो काहीतरी करेल, तो काहीतरी बोलेल, आंदोलन करेल, या राज्य सरकारच्या विरोधात काहीतरी भूमिका मांडेल, त्याच्यापेक्षा त्याला आधीच आत करावं. मध्ये एकदा पोलीस स्टेशनला अजितदादा, धनंजय मुंडे, आमचे विखे पाटील साहेब सगळे जाऊन बसलेले होते. का तर शेतकऱ्याला वर्ण खाली आणला, बडवला, तिथं पोलीस स्टेशनमध्ये नेऊन झाकला, लाथाबुक्क्या मारल्या वगैरे वगैरे वगैरे. ही नवी पद्धत आहे राज्य करण्याची. या देशामध्ये कुणीही आवाज काढणार नाही अशी एक वेगळ्या प्रकारची दहशत केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिलावर मी अध्यक्ष महोदय टीका करत नाहीये. बिलाच्या बाहेर हे बिलाच्या बाहेर नाहीये, हे बिलाच्या आतलंच आहे. नाही, बच्चू कडूंचे शब्द मागे घेतो, बच्चू कडूंचे शब्द मागे घेतो मी. बसून बोललेला रेकॉर्डर येत नाही, बसून बोलू नका. बच्चू कडू खाली बसा. अध्यक्ष महोदय, माहितीला कुणी केलं? सागर खाली बसा, बच्चू कडू खाली बसा. बच्चू कडूजी, बच्चू कडू खाली बसा, सागरजी खाली बसा. अध्यक्ष महोदय, आपण अध्यक्ष म्हणून वर बसलेला आहात आणि एकदा माणूस वर बसला, त्या खुर्चीचा स्पर्श झाला की माणसात मतपरिवर्तन झालं पाहिजे, वागण्याच्या पद्धती बदल झाल्या पाहिजे. एखादा माणूस अध्यक्ष झाला, आमचे दिलीप वळसे पाटील अध्यक्ष झाल्यापासून, जरा 2 मिनिटं, दिलीप वळसे पाटील अध्यक्ष महोदय, अध्यक्षाचा आणि तुमच्या बिलाच्या याचा कुठं संबंध येतो? मी नाही बाहेर बोलणार नाही. मग आता बाहेर चाललं. कशी रिपोर्ट आला माहिती घे जरा. मावळची डॉक्टर. अध्यक्ष महोदय, देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, मी हा मुद्दा आपल्यासमोर निदर्शनाला या घटनेमुळे आणतोय की सभापतीच्या तालिकेवर बसलेल्या माणसाने सभागृहामध्ये खाली बसून बोलता येणार नाही. किमान एवढा तरी नियम लागू करूया. तुम्ही खाली बसणाऱ्याकडे बघू नका, त्यांचं ऐकू नका. तुम्ही त्यांनी बोलू नये, तुम्ही त्यांना बोलायला प्रवृत्त करू नये, एवढं काय. अध्यक्ष महोदय, मी हे सांगत होतो की या देशामध्ये काही अन्याय होत असेल तर या अन्यायाला वाचा फोडण्याची व्यवस्था कमी व्हायला लागली अशी शंका लोकांच्या मनात आहे.